मित्रांनो, तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की जेव्हा सगळं काही ठीक चाललेलं असतं तरी आतून एक विचित्र अस्वस्थता जाणवते? जणू काही आपलं मन वारंवार भीतीने भरून जातं. कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय. कधी काळजी, कधी भीती, कधी अस्वस्थता. या तीन गोष्टी बाहेरून नव्हे तर आतून हळूहळू आपलं जीवन संपवतात. आणि सर्वात दुःखदायक गोष्ट म्हणजे लोक याला सामान्य मानतात. गौतम बुद्ध म्हणतात, आपली सर्वात मोठी लढाई बाह्य जगाशी नाही तर आपल्या स्वतःच्या मनाशी आहे. आणि हेच सत्य आहे की ही काळजी, ही भीती, ही अस्वस्थता हे सर्व आपल्याच मनाची उपज आहेत, इतर कोणीही नाही. आपण स्वतःच त्यांना जन्म देतो, स्वतःच त्यांचं पालन पोषण करतो आणि स्वतःच त्यांच्यामुळे त्रस्त होतो. पण खरंच यातून सुटका शक्य आहे का? खरंच आपण आपल्या मनाला इतक्या खोलवर समजू शकतो का की भीती आणि काळजीचं मूळच कापून टाकू? नक्कीच करू शकतो. आणि हेच गौतम बुद्धांनी शिकवलं. त्यांनी फक्त स्वतःच्या जीवनातून काळजी आणि भीतीपासून मुक्ती मिळवली नाही तर हजारो लोकांनाही त्याचा मार्ग दाखवला. कोणत्याही जादूशिवाय, कोणत्याही दिखाव्याशिवाय, फक्त आपल्या विचारांच्या शक्तीने. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बुद्धांनुसार ही भीती आणि काळजी कशी जन्माला येतात आणि त्यांना कायमचं कसं संपवता येतं. फक्त सिद्धांतच नव्हे तर आम्ही तुम्हाला एक असं मार्गदर्शन देऊ जे तुमची विचारसरणी बदलेल. हे फक्त प्रेरणा नाही मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट बनू शकतो. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा, कारण तो पूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःला स्वतंत्र आणि आनंदी अनुभवाल आणि सोबतच तुमचं मन पहिल्यांदाच शांत व्हायला सुरुवात करेल. आतापर्यंत जे काही अनावश्यक ताण तुमच्या डोक्यावर होते, जी अनावश्यक भीती तुमच्या मनात सतत चालू होती, ती आजपासून संपणार आहे. आणि एवढंच नाही तर या व्हिडिओ नंतर तुमच्या जीवनाची दिशाही बदलू शकते. आणि मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे देखील कळेल की गौतम बुद्धांनी त्यांच्या मृत्यूच्या अगदी आधी त्यांचे प्रिय शिष्य आनंद यांना असं काय सांगितलं होतं जे संपूर्ण मानवजातीसाठी एक अमूल्य वरदान बनलं. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया. जर भीती, काळजी आणि अस्वस्थता यावर उपचार केला नाही तर जीवनाचं काय होईल? गौतम बुद्धांनी म्हटलं होतं की जो व्यक्ती आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही तो स्वतःचा शत्रू बनतो. आता विचार करा, आपला सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तो तर आपल्या आतच बसलेला आहे. आपली भीती, आपली काळजी आणि ती अस्वस्थता जी आपल्याला दररोज तोडत जाते. जेव्हा या तीन गोष्टी मनात घर करतात तेव्हा माणूस सर्वात आधी स्वतःपासून दूर जातो. जशी भीती वाढते, आपण निर्णय घेण्याची ताकद गमावून बसतो. आपण आपल्या नात्यांमध्ये योग्य व्यवहार करू शकत नाही. आपल्याला पुढे जायचं असतं पण आतून एक आवाज थांबवते, करू नकोस, काहीतरी चुकीचं झालं तर. हीच खरी साखळी आहे आणि हीच साखळी आपली स्वप्न, आपले नातेसंबंध आणि आपली शांती हळूहळू संपवून टाकते. गौतम बुद्धांनी एका ठिकाणी म्हटलं होतं, मनच सर्व दुःखाचं मूळ आहे. ज्याने मनाला समजून घेतलं त्याने दुःखाचा अंत केला. आता विचार करा, जर आपण भीती आणि काळजी ओळखण्याचा प्रयत्नच केला नाही तर काय होईल? झोप येणार नाही, रात्री अंथरुणात कुशी बदलत राहाल, शरीरावर परिणाम होईल, हृदयाची धडधड वाढेल, छाती जड होईल, पोट बिघडेल, डोकं दुखेल, नातेसंबंध बिघडायला लागतील. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर चिडचिड करू लागाल, रडावंसं वाटेल, लोकांपासून दूर जाऊ लागाल, कामात लक्ष लागणार नाही, लक्ष विचलित होईल, वारंवार तोच विचार येईल आणि सर्वात धोकादायक, तुम्ही स्वतःचा द्वेष करू लागाल. बुद्ध म्हणतात, ज्याला स्वतःवर प्रेम नाही तो दुसऱ्या कोणावरही प्रेम करू शकत नाही. मग काय करावं? आता प्रश्न असा आहे की आपण भीती, काळजी आणि अस्वस्थतेतून बाहेर कसं पडावं? बुद्ध काही जादू करत नव्हते, त्यांनी माणसाला त्याच्या खऱ्या ताकदीची ओळख करून दिली. साक्षीभाव म्हणजे स्वतःला आतून बघणे. ते म्हणाले, तुम्ही तुमचे विचार नाही, तुम्ही तुमची भीती नाही, तुम्ही ते आहात जे सर्व काही पाहू शकतं. शांत, साक्षी, जागृत. जेव्हाही कोणतीही भीती आतून वाढेल तेव्हा आधी थांबा, तिला पकडू नका, पळू नका, फक्त पहा. ही भीती आता खरी आहे की फक्त मनाची कल्पना? जणू काही एखादी ट्रेन स्टेशनवर उभी आहे आणि तुम्ही प्लॅटफॉर्मवर उभे राहून फक्त तिला जाताना पाहत आहात. बुद्ध म्हणतात, विचारांच्या ट्रेनला स्पर्श करू नका, येताना आणि जाताना फक्त पहा. हेच ध्यान आहे. सर्वात पहिला उपाय, श्वासाकडे परत या. जेव्हा भीती वाढेल तेव्हा बुद्धांचा पहिला मंत्र हाच होता, श्वासाचा अनुभव घ्या. श्वास ही एकमेव अशी गोष्ट आहे जी न भूतकाळात जाते न भविष्यात, ती फक्त या क्षणात असते. त्यामुळे जेव्हाही अस्वस्थता जाणवेल, डोळे मिटा, खोल श्वास घ्या आणि सोडा. लक्ष द्या फक्त आत जाणाऱ्या आणि बाहेर येणाऱ्या श्वासावर आणि मन शांत होऊ लागेल. बुद्ध म्हणायचे, शांती बाहेरून येत नाही, ती तर आत आधीपासूनच आहे, फक्त ध्यानाने तिला अनुभवावं लागतं. मनाला पाहण्याची कला बुद्धांनी खूप सोप्या भाषेत सांगितलं. तुमचं मन एका जंगलासारखं आहे. जर तुम्ही त्यात लक्षपूर्वक प्रवेश केला नाही तर हरवून जाल. म्हणजेच दररोज थोडा वेळ बसा, शांत होऊन आपल्या मनाची हालचाल पहा. विचार करा, काय चालले आहे,
कोणत्या गोष्टीची भीती वाटते आहे? वारंवार काळजी का होते आहे? जेव्हा ही सवय होते तेव्हा भीती आणि काळजी हळूहळू कमी होऊ लागतात. शिकवण: भीतीऐवजी विश्वास भरा. गौतम बुद्धांनी म्हटलं होतं, भीती भ्रम आहे, विश्वास शक्ती आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आत विश्वास पेराल की जे होईल ते मी पाहून घेईन, मी ते सांभाळून घेईन, त्याच दिवसापासून भीतीची पकड कमकुवत होऊ लागेल. आणि हा विश्वास देखील बाहेरून येत नाही, तो येतो दररोज स्वतःला समजून घेतल्यामुळे. बुद्धांनी म्हटलं होतं, जी गोष्ट जात आहे तिला जाऊ द्या, जी गोष्ट बदलत आहे तिला बदलू द्या, जी गोष्ट तुटत आहे तिला तुटू द्या. का? कारण पकडाल तर दुःख घ्याल, सोडाल तर शांती मिळवाल. पण माणूस काय करतो? आपण काळजीपोटी गोष्टींना पकडतो, मग भीतीने त्याला सोडू शकत नाही. आणि जेव्हा सर्व काही हातातून निसटून जातं तेव्हा आपल्याला अस्वस्थता येते. गौतम बुद्ध म्हणाले, काळजी एक अशी आग आहे जी सर्वात आधी त्या माणसाला जाळते जो तिला पकडून ठेवतो. म्हणून सर्वात आधी समजून घ्या की काळजी बाहेरची गोष्ट नाही, ही तुमच्या आतली ज्वाला आहे. तुम्हीच तिला तुमच्या विचारांनी हवा देत आहात. काय होईल जर? अशा प्रश्नांनी. दररोज जेव्हा तुम्ही असा विचार करता की पैसे कमी पडतील, कोणीतरी सोडून जाईल, मी आजारी पडेन, लोक काय म्हणतील, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या डोक्यात आग लावता. आता प्रश्न आहे की ही आग कशी विझवायची? बुद्धांनी यासाठी 3 पावलं सांगितली, जी आजही जर तुम्ही अवलंबली तर चमत्कार दिसेल. पहिले पाऊल: परिस्थितीला पहा, प्रतिक्रिया देऊ नका. म्हणजेच जे होत आहे त्याला लगेच चांगलं किंवा वाईट असा टॅग देऊ नका. उदाहरणार्थ, जर नोकरी गेली तर डोक्यात लगेच येईल, मी संपलो, आता काय होईल? पण बुद्ध म्हणतात, काही वेळ शांत रहा. कोणत्याही प्रतिक्रियेशिवाय त्या परिस्थितीकडे फक्त पहा. शरीर थरथरत आहे, पोटात अस्वस्थता आहे, डोकं जड आहे, तर फक्त त्याला पहा. ही अस्वस्थता आहे, ही भीती आहे. आणि एवढं म्हणताच अर्धा भार उतरतो. कारण तुम्ही पहिल्यांदा पळत नाहीये, पहिल्यांदा तुम्ही थांबून स्वतःचा सामना करत आहात. दुसरे पाऊल: श्वासावर लक्ष द्या. बुद्धांनी एका ठिकाणी म्हटलं, जर तुम्ही श्वासावर नियंत्रण मिळवलं तर तुम्ही मनावर नियंत्रण मिळवाल. जेव्हाही काळजी किंवा अस्वस्थता असेल तेव्हा फक्त 5 मिनिटं डोळे मिटून आपल्या श्वासाचा अनुभव घ्या. ना वेग वाढवा ना कमी करा, फक्त जसा चालला आहे तसा चालू द्या. आणि लक्ष ठेवा, तुम्ही पाहाल की जसा श्वास स्थिर होईल तसं मन शांत होत जाईल. हा अभ्यास रोज फक्त 10 मिनिटं करा, सकाळी आणि रात्री. हे सर्वात मोठं औषध आहे. तिसरे पाऊल: विचारांना पकडू नका, त्यांना जाऊ द्या. तुमचं मन प्रत्येक क्षणी काहीतरी विचार करत राहतं. हे चुकीचं झालं, हे बरोबर नव्हतं, मला भीती वाटते. पण बुद्ध म्हणतात, विचारांना तसेच वाहू द्या, जसे ढग वाहतात. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर तेच ढग वादळ बनतील. विचाराला पहा आणि मग जाऊ द्या. हा काही आदेश नाही, हा एक अभ्यास आहे, वारंवार करावा लागेल. आता एक खूप सामान्य उदाहरण समजून घ्या. समजा तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करत आहात किंवा एखादा व्यवसाय सुरू करणार आहात आणि डोकं वारंवार म्हणतं, तू नापास होशील. सगळे तुमची थट्टा करतील. जर तुम्ही या विचाराला पकडून ठेवले तर भीती वाढत जाईल. पण जर तुम्ही त्याला येताना पाहिलं आणि म्हणालात, ठीक आहे, भीती येत आहे, पण मी फक्त भीती नाही, मी तिच्यापेक्षा मोठा आहे, तर इथूनच भीतीची मुळे कापायला सुरुवात होते. बुद्धांनी म्हटलं, तुम्ही तुमचे विचार नाही, विचार तर ढगांसारखे आहेत आणि तुम्ही तर आकाश आहात. आता विचार करा, जर तुम्ही आकाश असाल तर कोणतीही भीती, कोणतीही काळजी जास्त वेळ टिकूच शकत नाही. हीच खरी शक्ती आहे जी आपल्याला आतून स्वतंत्र करते. पण मित्रांनो, जर तुम्ही हे नाही केले, जर तुम्ही रोज या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर काय होतं? एक दिवस याच छोट्या छोट्या काळजी मोठ्या आजारांमध्ये बदलतात. उच्च रक्तदाब, डिप्रेशन, हृदयाचे आजार, निद्रानाश, एकाकीपणा, नात्यांमध्ये दुरावा. आणि मग आपण विचार करतो, कुठे चूक झाली? चूक तिथे होते जेव्हा आपण आपल्या आतल्या हालचालींना वेळेत समजत नाही. आता बुद्धांच्या एका आणखी अद्भुत वाक्यातून समजून घ्या. आपल्या मनाला चांगल्या प्रकारे जाणून घ्या, कारण तेच तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि तेच सर्वात मोठा मित्र देखील. सर्वात पहिली भीती, नाकारले जाण्याची भीती. लहानपणापासूनच आपल्याला शिकवलं जातं की लोक काय विचार करतील हे सर्वात महत्वाचं आहे. आपण तेच कपडे घालतो जे दुसऱ्यांना आवडतात, तेच बोलतो जे गर्दीला योग्य वाटतं. आपण स्वतःला दुसऱ्यांच्या अपेक्षांच्या साच्यात टाकत जातो आणि या प्रयत्नात हळूहळू आपली खरी ओळख गमावून बसतो. बुद्धांनी म्हटलं होतं, दुसऱ्यांची स्वीकृती मिळवण्याची इच्छा मनाला गुलाम बनवते. जो आपल्या सत्याला ओळखतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. या भीतीपासून सुटका मिळवण्याचा मार्ग आहे स्वतःला बिनशर्त स्वीकारणे. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्वीकारता तेव्हा तुम्हाला कोणाच्या हो किंवा नाहीची गरज राहत नाही. तेव्हाच तुम्ही शांतपणे जगायला सुरुवात करता. दुसरी भीती, भविष्याची काळजी. प्रत्येक माणसाच्या मनात ही भीती असते की उद्या काय होईल, नोकरी गेली तर काय होईल, पैसे संपले तर काय होईल, कुटुंबाचं काय होईल.
हा विचार करून करून आपण आत्ताची शांती नष्ट करतो. बुद्धांनी खूप स्पष्टपणे म्हटलं होतं, भविष्याची काळजी करू नका. जे आता आहे तेच सर्वात मोठं वरदान आहे. वर्तमानाला समजून घ्या हेच समाधान आहे. जर आपण फक्त वर्तमान क्षणावर लक्ष दिलं, फक्त एका श्वासावर लक्ष केंद्रित केलं, तर आपल्याला दिसेल की भीतीला कोणताही ठोस आधार नाही. भीती फक्त कल्पनेत राहते आणि कल्पना संपवायची असेल तर ध्यानाला आपल्या जीवनाचा भाग बनवा. बुद्धांनी ध्यानाला मनाचं स्नान म्हटलं होतं. जसं रोज शरीराला स्वच्छ करता, तसंच मनालाही दररोज ध्यानाने स्वच्छ करा. हा काळजीचा सर्वात सरळ उपाय आहे. तिसरी भीती, एकटं राहण्याची भीती. माणसाच्या आत सर्वात लपलेली भीती हीच असते की मी एकटा तर पडणार नाही ना. याच भीतीमुळे आपण चुकीच्या नात्यांमध्ये अडकून राहतो, विषारी लोकांसोबत तडजोड करतो आणि स्वतःला विसरून जातो. बुद्धांनी म्हटलं होतं, जर तुम्ही एकटं राहायला शिकला नाहीत तर तुम्ही कधीच स्वतःला ओळखू शकणार नाही. जो एकटं राहण्याची कला शिकला त्याने जीवनाची खोली स्पर्श केली. एकाकीपणा काही शाप नाही. हे आत्मज्ञानाचं पहिलं दार आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या आत उतरता तेव्हा तिथे एक खोल शांतता मिळते, पण त्याच शांततेत तुम्हाला तुमचं खरं स्वरूप दिसतं. चौथी भीती, मरणाची भीती. ही भीती प्रत्येक माणसाच्या आत शांतपणे बसलेली असते, मग तो ती मान्य करो किंवा न करो. मृत्यूची भीती आपल्या सर्व निर्णयांवर परिणाम करते. आपण यासाठी घाबरतो की आपण जगलो नाही. बुद्धांनी यावर खूप सुंदर गोष्ट सांगितली होती. मरणाची भीती त्याला असते ज्याने कधी जीवन जगलेच नाही. ज्याने प्रत्येक क्षणाला जागृत होऊन जगले त्याच्यासाठी मृत्यू एक पुढील टप्पा आहे, कोणताही अंत नाही. भीतीचा उपाय जगणं आहे. पूर्ण होशने, पूर्ण प्रेमाने, पूर्ण संबंधाने आपल्या जीवनाला जगणं. दररोज असं काहीतरी करणं ज्यामुळे आत्म्याला हसू येईल. तेव्हाच मृत्यूची भीती संपते, कारण तेव्हा जीवन अपूर्ण राहत नाही. आता जेव्हा आपण या 4 भीती ओळखल्या आहेत, नाकारले जाण्याची भीती, भविष्याची काळजी, एकाकीपणाची भीती आणि मृत्यूची भीती, तेव्हा बुद्धांची ती मूळ शिकवण समजून घेण्याची वेळ आहे, जी या सर्वांवर एकच उपाय सांगते. बुद्ध म्हणतात, साक्षी बनून राहा. तुमच्या मनाला पहा आणि त्याला पकडू नका. मनात कोणताही विचार येऊ द्या. भीती असो, काळजी असो, दुःख असो, त्याला फक्त पहा. पळू नका, भांडू नका. त्याला होऊ द्या आणि तुम्ही फक्त पहा. जशी एखादी नदी वाहत असेल आणि तुम्ही किनाऱ्यावर उभी राहून पाहत आहात, हळूहळू तो विचार कमकुवत होईल आणि मग तो निघून जाईल. बस, इथूनच मुक्तीची सुरुवात होते. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत ती ध्यानाची पद्धत, जी स्वतः बुद्धांनी दिली होती, ज्यामुळे हजारो लोकांनी भीती, काळजी आणि अस्वस्थतेला कायमचं संपवून टाकलं. जसं तुम्ही ती पद्धत समजून घेता, तुम्ही स्वतःला दररोज थोडं थोडं स्वतंत्र करू लागता. बुद्धांनी जे ध्यान शिकवलं त्याचं नाव आहे विपश्यना. ही काही जादू नाही, तर एक सरळ, सोपी आणि वैज्ञानिक पद्धत आहे जी तुमच्या मनाच्या खोलवर जाते. विपश्यना म्हणजे जसं आहे तसं पाहणे. म्हणजेच कोणतीही भावना जोडायची नाही, कोणतीही भीती नाही, कोणतीही आशा नाही, कोणताही द्वेष नाही. तुम्हाला फक्त स्वतःला पाहायचं आहे. तुमच्या शरीराची प्रत्येक हालचाल, तुमच्या मनाची प्रत्येक लाट, तुमच्या विचारांची प्रत्येक दिशा. विपश्यना कशी करावी? एक शांत ठिकाणी बसा. डोळे मिटून घ्या. आता आपल्या श्वासावर लक्ष द्या. फक्त श्वासावर. तो आत जात आहे की बाहेर येत आहे, फक्त त्याला पहा. दुसरं काहीही करू नका. न श्वासाला नियंत्रित करायचं आहे, न कोणताही मंत्र बोलायचा आहे. फक्त पाहायचं आहे. आणि जेव्हाही लक्ष विचलित होईल, हळूच पुन्हा श्वासावर आणा. सुरुवातीला अवघड वाटेल. मन खूप पळेल. पण बुद्ध म्हणतात, मनाला साधणं जंगलाच्या हत्तीला साधण्यासारखं आहे. कठीण आहे पण अशक्य नाही. दररोज जर तुम्ही 10 मिनिटं जरी हे ध्यान केले, तर तुमच्या आत हळूहळू काहीतरी बदलू लागतं. तुमची भीती, काळजी, अस्वस्थता सर्व हळूहळू कमी होऊ लागतात. पण असं का होतं? कारण पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मनासोबत बसत आहात, त्याच्याशी न भांडता, त्याला न पळवता. बुद्ध म्हणतात, तुम्ही जितके पळाल तितके अडकाल, जितके पाहाल तितके सुटाल. विपश्यनामध्ये आपण पळत नाही, आपण थांबतो आणि हेच थांबणं सर्वात मोठी शक्ती आहे. जसं तुम्ही तुमच्या मनाला पाहणं सुरू करता, तेव्हा भीती आपोआप वितळू लागते. जेव्हा तुम्ही मनाला आतून पाहणं सुरू करता, तेव्हा तुम्हाला दिसतं की भीती कशी येते, कशी वाढते आणि कशी गायबही होते. भीती कायमची नाही, काळजी नेहमी राहणारी नाही. तुमचं मन प्रत्येक क्षणी बदलतं. तर जी गोष्ट प्रत्येक क्षणी बदलत आहे, ती खरंच तुमची आहे का? ती तुम्हाला पकडू शकते का? बुद्ध म्हणतात, जी गोष्ट बदलत राहते ती तुम्ही नाही. तुम्ही तर फक्त तिला पाहणारे आहात, शांत, स्थिर आणि साक्षी. एक छोटासा अभ्यास आजपासून सुरू करा. जेव्हाही तुम्हाला भीती वाटेल किंवा अस्वस्थता जाणवेल, काहीच करायचं नाहीये. फक्त 5 मिनिटं बसून श्वासावर लक्ष द्या. कोणताही प्रश्न नाही, कोणतंही समाधान नाही. फक्त पाहायचं आहे. तुम्ही पाहाल की ती भीती जी तुम्हाला खात होती आता छोटी वाटू लागली आहे. ती काळजी जी विनाकारण वाढत होती आता शांत होत आहे.
हीच बुद्धांची सर्वात मोठी क्रांती होती की मुक्ती बाहेर नाही, आत आहे, आणि ध्यान त्या आत जाण्याची शिडी आहे. आता आपण पुढे जाणून घेणार आहोत, जेव्हा भीती, काळजी आणि अस्वस्थता पूर्णपणे संपते, तेव्हा जीवन कसं दिसतं आणि ती कोणती अंतिम गोष्ट होती जी बुद्धांनी त्यांचे शिष्य आनंद यांना मरण्यापूर्वी सांगितली होती, ज्यामुळे ते आत्मसाक्षात्काराकडे वाढले. तर मित्रांनो, जेव्हा एका माणसाच्या आतून भीती संपते, तेव्हा तो कोणत्याही परिस्थितीत डगमगत नाही. न स्तुतीने फुगतो, न टीकेने तुटतो. तो आतून एकदम शांत होतो, कारण आता ही दुनिया त्याला डगमगवत नाही, भुलवत नाही. बुद्धांनी म्हटलं होतं, ज्याने भीतीपासून मुक्ती मिळवली तो याच जीवनात मुक्त झाला. आणि जो माणूस असा बनतो, त्याचं जीवन बाह्य गोष्टींवर आधारित नसतं. त्याची खुशी यावर अवलंबून नसते की कोणी त्याच्याबद्दल काय विचार करतं किंवा कोण त्याच्यावर प्रेम करतं आणि कोण नाही. तो त्याच्या आतल्या प्रेमाने, आतल्या शांततेने जगतो. आता जाणून घेऊया तो अंतिम संवाद. जेव्हा बुद्ध मृत्यूच्या अंथरुणावर होते, त्यांचे सर्वात जवळचे शिष्य आनंद रडत होते. थरथरत्या आवाजात म्हणाले, भगवन, जेव्हा तुम्ही नसाल, तेव्हा आम्ही कोणाकडून मार्गदर्शन घेऊ? बुद्धांनी त्यांच्याकडे पाहिलं, हसले आणि हे अंतिम वाक्य म्हणाले, अप्प दीपो भव, म्हणजेच स्वतःचेच दीपक बना. हे 3 शब्दच जीवनाची सर्वात खोल शिकवण आहे. म्हणजे आता कोणीही तुमचा अंधार दूर करणार नाही. आता स्वतःच तो दिवा बनावा लागेल, जो आपल्या आत प्रकाश देईल. कोणताही गुरु, कोणतंही पुस्तक, कोणतंही बाह्य समाधान कायमसाठी तुमच्यासोबत राहणार नाही. पण जर तुम्ही स्वतः तुमच्या मनाला समजू शकलात, तुमच्या भीतीला पाहू शकलात, तुमच्या आत असलेल्या संघर्षाला शांत करू शकलात, तर हेच जीवन तुमचं गुरुकुल बनतं. तर आता प्रश्न उभा राहतो, खरं जीवन कसं असतं? जेव्हा भीती नसते. कल्पना करा, कोणीतरी तुमच्याबद्दल चुकीचं बोललं आणि तुमच्या मनात थोडीही अस्वस्थता नाही. कोणतीही गोष्ट गमावण्याची भीती तुम्हाला झोपेतून उठवत नाही. भविष्याच्या काळजीमध्ये तुमचा आज वाया जात नाही. ही काही चित्रपटातील गोष्ट नाही. बुद्धांच्या काळात हजारो लोकांनी हा अनुभव घेतला होता आणि तुम्हीही घेऊ शकता. फक्त रोज तुमच्या आत उतरण्याची हिंमत पाहिजे. दररोज 10 मिनिटं शांततेत बसा. जे काही मनात येत आहे त्याला फक्त पहा. न थांबवता, न पळवता. हळूहळू तुमचं मन स्वतःच शांत होऊ लागेल, कारण मनाला कोणीही जबरदस्ती शांत करू शकत नाही. त्याला समजूनच शांत केलं जाऊ शकतं. शेवटी एक खूप खोल गोष्ट ऐका जी बुद्धांनी म्हटली होती, जसा एखादा थेंब समुद्रात मिळून जातो तसंच जागृत मन जीवनात मिळून जातं. म्हणजे तुम्ही जेव्हा जागरूक होता तेव्हा तुम्ही जीवनापासून वेगळे राहत नाही. तेव्हा तुम्ही जिवंत नाही तर जागे झालेले असता. तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेता पण त्यात अडकत नाही. तेव्हा तुम्ही प्रत्येक भावना पाहू शकता पण त्यात हरवून जात नाही. तेव्हा ना भीती टिकते, ना काळजी, ना अस्वस्थता. तर मित्रांनो, भीती, काळजी आणि अस्वस्थतेला मुळापासून संपवण्याचा हाच मार्ग आहे. आपल्या मनाला जाणून घ्या, आपल्या भीतीला पहा आणि शेवटी आपल्याच आत दिवा लावा. दुसरं कोणीही तुमचं रक्षण करणार नाही आणि हाच बुद्धांचा अंतिम संदेश आहे, जो आजही तितकाच प्रासंगिक आहे जितका 2500 वर्षांपूर्वी होता. तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.